नमस्कार पॅरेंट्स आणि डिअर स्टुडंट. आज आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या इन्सेप्शन अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आमच्या जे काही ऑफलाईन बॅचेस आहेत कॉम्पिटिटिव्ह आणि रेग्युलर त्याच्याबद्दल मी थोडं डिस्कस करणार आहे आपल्यासोबत. तुम्ही टायटल बघितलं असेल, थंबनेल वाचलं असेल की आम्ही गुणवत्ता पाहून प्रवेश देत नाही, तर प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता निर्माण करतो. जनरली काय आहे की प्रत्येक इन्स्टिट्यूट जे आहे त्याला प्रत्येक इन्स्टिट्यूटला क्रीम मुलं हवे असतात. पण मग जे मुलं ॲव्हरेज आहेत किंवा जे बिलो ॲव्हरेज आहेत त्यांचं काय? तर आम्ही असा कुठलाच भेदभाव न करता की हुशार किंवा जो ॲव्हरेज मुलगा आहे असं न बघता प्रत्येक मुलामध्ये गुणवत्ता आणण्याचा प्रयत्न आमचे इन्स्टिट्यूट करत आलेली आहे आणि पुढे पण करत राहणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी बॅच आहे इयत्ता 3री ते 6वी लक्ष बॅच, त्याला मी नाव दिलेलं आहे ज्युनियर बॅच. आणि 7वी 8वीचे जे मुलं आहेत 7वी आणि 8वीचे त्याची एक बॅच आहे, त्याला आपण सिनियर लक्ष बॅच म्हणतो. त्यामध्ये काय होईल तर मी डायरेक्ट पॉईंटला यासाठी आलो की उगाच टाईमपास करत बसण्यापेक्षा डायरेक्ट क्लिअर मेसेज तुमच्यापर्यंत गेला पाहिजे. ही जी बॅच आहे लक्ष बॅच ज्युनियर आणि लक्ष बॅच सिनियर, तर यामध्ये नेमकं मुलांचं काय प्रिपेअर होईल तर मुलं नवोदया एक्झाम, स्कॉलरशिप एक्झाम, सैनिक स्कूल एक्झाम, राष्ट्र मिलिटरी स्कूल एक्झाम यासारख्या अजून बऱ्याच कोणत्या एक्झाम्स असतात ज्या पर्टिक्युलर स्टँडर्डमध्ये येतात. जसं की तुम्ही पाहू शकता MTS मॅथेक्स, त्यानंतर मंथन एक एक्झाम असते, होमी बाबा असते. अशा बऱ्याचशा एक्झाम्स असतात ज्या वेगवेगळ्या स्टँडर्डसाठी असतात. विद्यार्थी मित्रांनो, या प्रत्येक एक्झामसाठी तुम्हाला वेगवेगळं प्रिपरेशन करण्याची गरज नसते. हे जे कोर्सेस आहेत नवोदया, स्कॉलरशिप, सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, यामध्ये आपण काय करतो की ह्या वयोगटातली 3री ते 6वीपर्यंतची एक कंबाईन बॅच असते आणि 7वी 8वीच्या दोघा विद्यार्थ्यांची एक कंबाईन बॅच असते, ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, जनरल सायन्स अँड सोशल सायन्स या दोघं गोष्टी, सोशल सायन्स आणि जनरल सायन्स या दोघं गोष्टींमध्ये तुमचं GK कव्हर होऊन जातं. आता हे जनरल सायन्स आणि सोशल सायन्स हे 8वी 9वीच्या मुलांसाठी वेगवेगळा सब्जेक्ट असतो, पण 6वीचे विद्यार्थी जे असतात त्यांना GK हा काही कंबाईन दोघांमध्ये त्यांना सोशल सायन्स आणि जनरल सायन्स हे ॲड केलेलं असतं. आणि एक महत्त्वाचा विषय ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो, ज्याला आपण बुद्धिमत्ता, हा एक महत्त्वाचा विषय. असे हे 4ही विषय तुमचे ह्या कोर्समध्ये पूर्ण होतात. तुमची बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण तयारी केली जाते आणि तुम्ही तुमच्या स्टँडर्डमध्ये तुमच्या वर्गासाठी येणारी कुठलीही एक्झाम असतो, मग ती 3री 4थीच्या वर्गाची असो का 5वी 6वीच्या वर्गाची असो, ती प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही देऊ शकता. तुम्हाला वेगवेगळा क्लास किंवा वेगवेगळी बॅच अटेंड करण्याची गरज नाही. ही जी बॅच आहे यामध्ये तुमचं मॅथ्स, इंग्लिश, GK, सोशल सायन्स, इंटेलिजन्स आणि 8वी 9वीच्या मुलांसाठी जर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल तर तुम्हाला एक हिंदी सब्जेक्टसुद्धा असतो, तो सुद्धा ह्यामध्ये कव्हर होतो. विद्यार्थी मित्रांनो, का गरजेचं आहे 3री इथं तुम्ही पाहू शकाल माझं पुढच्या स्लाईडमध्ये की इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स प्लस रेग्युलर जे सब्जेक्ट्स असतात आपले त्या स्कूलच्या सब्जेक्ट्सची तयारी करून घेतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम का देणं गरजेचं असतं? एकतर तुमचा मुलगा जो आहे ऑदर दॅन सिलॅबस जे गोष्टी वाचतो त्यामुळे त्याच्या इंटेलिजन्समध्ये खूप भर पडतो. त्याची बौद्धिक क्षमता जी आहे, बौद्धिक क्षमतामध्ये खूप वाढ होते आणि तो जरा हटके विचार करायला लागतो. स्कूलमध्ये जी एक्झाम्स होतात त्याच्यामध्ये काय असतं की त्याच्यामध्ये 3-3 धडे 2-2 धडे असतात. त्यामध्ये तुम्ही मुलाचं जे नॉलेज आहे, विद्यार्थ्याचं जे नॉलेज आहे ते तुम्ही व्यवस्थित चेक करू नाही शकत. 3-3 धडे 4-4 धड्यांचा सिलॅबस मुलगा करतो, पुढच्या टर्मला गेला की मागचं सगळं विसरतो. त्यामुळे मुलाचा जो IQ लेवल आहे
तो बऱ्यापैकी डेव्हलप होत नाही. पण या कॉम्पिटिटिव्ह ज्या एक्झाम्स असतात वर्षातून एक वेळा त्यांची एक्झाम होतो आणि तुम्ही बघू शकता की यामध्ये हे सगळे विषय ज्यामध्ये मॅथ्स, इंग्लिश, सायन्स म्हणजे GK, इंटेलिजन्स, हिंदी हे सगळे विषय कव्हर होतात. त्यामुळे पूर्ण वर्षाचा एक सिलेबस असतो आणि तो सपोज मुलगा जर 4थीत शिकत असेल तर त्याला 4थीमध्ये रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये जेवढा सिलेबस नसेल त्याच्यापेक्षा जास्त सिलेबस, काही व्यावहारिक गणितं असतात आणि ह्या क्लासमध्ये आम्ही ते जे व्यावहारिक गणित असतात ते लॉंग कट मेथडने न सॉल्व करता शॉर्टकट मेथडने ट्रिक्स वापरून कसे सॉल्व करावे ते सगळं मार्गदर्शन आम्ही ह्या मुलांना करत असतो. तर आमची 2024-25 या अकॅडमिक इयरसाठीची जी बॅच आहे मित्रांनो, ती बॅच एक ऑलरेडी फेब्रुवारीमध्ये सुरू झालेली आहे आणि आता 1 जुलैपासून एक नवीन बॅच सुरुवात आहे. तर तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या अकॅडमीला. जर तुम्हाला या कुठल्या स्पर्धा परीक्षांबद्दल नॉलेज नसेल, माहिती नसेल तर ती माहिती आम्ही तुम्हाला पुरेपूर देऊ. जरुरी नाही की तुम्ही क्लास जॉईन केलाच पाहिजे, तुम्ही घरी राहूनसुद्धा तुमच्या मुलाला प्रिपेअर करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, नेमकं काय होऊन जातं, क्लास का जॉईन करावा लागतो की आपण प्रत्येक दिवशी घरी मुलाला घेऊन बसू शकत नाही. बरेचसे वेल एज्युकेटेड पॅरेंट्स असतात जे आमच्यापेक्षाही वेल क्वालिफाईड आहेत, इंटेलिजन्स आहेत, पण आपले जे दररोजचे कुणाचा जॉब असेल, कोणी हाऊसवाईफ असेल, तर ह्या गोष्टींमुळे आपण आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही आणि मुलाची अभ्यासामधली जी कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन राहत नाही. आणि ह्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात यासाठी तुमचं डेडिकेशन, तुमची कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते. त्याकरता क्लास जॉईन करणं गरजेचं असतं की एक्झाम तर आपण खूप देतो, भरपूर फॉर्म भरतो, पण एक्झाम देणं आणि एक्झाम प्रिपेअर करून देणं यामध्ये खूप फरक असतो. जर तुम्ही खूप फॉर्म भरत असाल, खूप दरवर्षी स्पर्धा परीक्षा देत असाल, पण जर तुम्ही ती परीक्षा अभ्यास न करता देत असाल तर वेस्ट ऑफ टाईम, वेस्ट ऑफ मनी आहे. तुम्ही ती गोष्ट फक्त टाईमपास खातर करता आहात. जर तुम्हाला एखादी एक्झाम द्यायची आहे, जरुरी नाही आहे, मी परत सांगतो की तुम्हाला क्लासच जॉईन करणं गरजेचं आहे असं नाही. की जर तुम्ही घरी तुमच्या मुलाला वेळ देऊ शकत असाल तर तुम्ही घरीसुद्धा प्रिपरेशन करू शकता. बरेचसे स्टडी गाईड, नोट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तुम्ही ते घेऊन प्रॅक्टिस करू शकता. क्लास तुमच्या लाईफमध्ये काय इम्पॉर्टन्स ठेवतो, तर क्लासमध्ये नेमकं काय होतं की ह्या सगळ्या सर्व विषयांची तुमची तयारी होतेच. सर्व विषयांची परिपूर्ण तयारी तुमची क्लास जॉईन केल्यावरती होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या मुलांना आलेले जे डाऊट्स असतात ते वेळोवेळी क्लिअर केले जातात, जेणेकरून मुलामध्ये त्या पॉईंटबद्दल किंवा त्या टॉपिकबद्दल भीती राहत नाही. मित्रांनो, त्यानंतर सगळं सिलेबस झाल्यानंतर ज्या मॉक टेस्ट असतात किंवा ज्या PYQ क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो, PYQ क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तर ह्या मॉक टेस्ट अशा भरपूर प्रत्येक आठवड्याला मॉक टेस्ट घेतले जातात. भरपूर मॉक टेस्ट घेतल्यामुळे मुलामध्ये केलेला जो अभ्यास असतो त्याची उजळणी होते आणि मुलाला कळतं की आपण कोणत्या टॉपिकमध्ये परफेक्ट होतो आहे, कोणत्या टॉपिकमध्ये आपण वीक आहोत, त्यानुसार तुम्हाला तयारी करता येते. तर ह्या गोष्टी आपण घरी शक्यतो नाही करू शकत, त्यासाठी वेळ द्यावा लागतो. PYQमध्ये काय होऊन जातं की प्रत्येक एक्झामचं पॅटर्न काय असतं, प्रत्येक एक्झाममध्ये दरवर्षी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, तयारी करताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. तर PYQ जे मागचे समजून घ्या, आता जर 2025मध्ये तुम्हाला एक्झाम द्यायची आहे तर 2012-13 पासून तर 24 म्हणजे मागच्या 10-12 वर्षांचे जे PYQ क्वेश्चन्स असतात, क्वेश्चन पेपर असतात प्रत्येक एक्झामसाठीचे, मग ते राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असो, सैनिक स्कूल असो, स्कॉलरशिप असो, नवोदय असो, RIMC असो, या सगळ्या पेपरची मॉक टेस्ट आणि PYQ क्वेश्चन्स आम्ही सॉल्व करून घेतो. प्रॅक्टिस तर इतकी होते की मुलं कंटाळून जातील, पण आमच्याकडचं मटेरियल संपणार नाही, इतकी आम्ही प्रॅक्टिस करून घेतो मुलांची. आणि तुम्ही बघू शकता की मागच्या वर्षी आमचे सैनिक स्कूलला 6 विद्यार्थी क्वालिफाय झालेले होते. त्या मागच्या एक व्हिडिओमध्ये मी पोस्टर पण दाखवलं होतं तुम्हाला, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असताना जस्ट वेट,
एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असताना फक्त एक्झाम देणं किंवा ती स्कॉलरशिप मिळवणं हा आपला हेतू नसावा. आपला हेतू मुलाचं जे इंटेलिजन्स आहे त्याच्यात वाढ कशी होईल तो आपला मेन हेतू पाहिजे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो आमचे जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत त्यांची नावं तुम्हाला. ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसोबतच जर तुमचा मुलगा, आम्ही 3रीपासून ॲडमिशन पुढे देतो, जर मुलगा तुमचा पहिली आणि दुसरीमध्ये असेल, पहिली आणि दुसरीमध्ये, तर तुम्ही आतापासून त्याचं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन पक्क करू शकता, ज्यामध्ये मुलाला तुम्ही घरीच बेरीज वजाबाकी म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॅथच्या ज्या गोष्टी असतात त्याला, व्यवहारातली गणितं, त्याला तुम्ही आत्तापासून आपल्या घराशेजारी जर कुठलं दुकान असेल तर त्यामध्ये तुम्ही त्याला पाठवू शकता. त्याला 10 रुपये 20 रुपये दिले तर किती वस्तू आणल्यानंतर किती पैसे परत आले पाहिजे, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही काय करू शकता, त्याचं व्यावहारिक नॉलेज जे आहे ते वाढवू शकता. जर तुम्ही पहिली आणि दुसरीमध्ये बऱ्यापैकी मुलाचं जर का बेसिक पक्क केलं तर 3री 4थीपासून तो येणाऱ्या प्रत्येक एक्झामला एलिजिबल होऊ शकतो आणि तो प्रत्येक एक्झाम देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तर आमची जी बॅच आहे त्या बॅचमध्ये तुम्ही बघू शकता, इयत्ता 3रीपासून तुमची नवोदय विद्यालय जी आहे ते तुम्ही 5वीमध्ये असताना देऊ शकता आणि 8वीमध्ये असताना देऊ शकता. ही क्लास 9साठीची एंट्रन्स एक्झाम असते, जी तुम्ही क्लास 6 आणि क्लास 9साठीची एंट्रन्स एक्झाम असते, जी तुम्ही 5वीत असताना देता येते तुम्हाला, आणि ही तुम्ही 9वीची जेव्हा तुम्ही 8वीमध्ये असता तेव्हा देता येते. सेम राष्ट्रीय मिलिटरी स्कूल पण 6 आणि 9साठी असते. याला मात्र तशी अट नाही आहे, याला 8वीसाठी तशी अट आहे 9वीच्या एंट्रन्स एक्झामसाठी की तुम्ही 8वीत असणं गरजेचं आहे. 6वीसाठी तुमचा मुलगा किंवा तुमचा जो विद्यार्थी आहे तो 4थीत असला तरी चालतो, 5वीत असला तरी चालतो किंवा 6वीत असला तरी चालतो. फक्त त्याची वयाची जी अट आहे, तो विद्यार्थी त्याचं वय 10 वर्ष ते 12 वर्ष यामध्ये पाहिजे. ज्या वर्षी तुम्हाला एक्झाम द्यायची आहे, समजून घ्या तुम्हाला 2025ला एक्झाम द्यायची आहे नवोदय विद्यालयाची, तर तुमचा मुलगा 5वीत शिकणारा पाहिजे. जर तो 6वीसाठी एंट्रन्स एक्झाम देतो आहे तर त्याच्या वयाचं वय जे आहे ते 10 ते 12 वर्षामध्ये पाहिजे. 8वीत शिकणारा पाहिजे. जर 9वीसाठी तुम्ही एक्झाम देतायत तर 8वीत राहणं कंपल्सरी आहे. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असो, नवोदय असो किंवा स्कॉलरशिप असो, सैनिक स्कूल असो, जर तुम्ही 9वीसाठी एंट्रन्स एक्झाम देता आहे तर तुम्हाला 8वीत असणं गरजेचं आहे. पण ती अट राष्ट्रीय मिलिटरी स्कूल 6, सैनिक स्कूल 6साठी नाही आहे. तुमचा मुलगा फक्त तो कुठल्या स्टँडर्डला आहे ते महत्त्वाचं नाही आहे, तो 10 ते 12 वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय पाहिजे. समजून घ्या तुम्हाला 2025ची एक्झाम द्यायची आहे तर तुमच्या मुलाचं वय 31 मार्च 2025 पर्यंत तो 10 ते 12 वर्षांच्या आतमध्ये पाहिजे. जर तो क्लास 6साठी त्याला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे तर. यासाठी डिटेल जर तुम्हाला डेट्स वगैरे जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा तर मी व्हिडिओ बनवणारच आहे. जर यासाठी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या जे खाली दिलेले नंबर आहेत या नंबरांवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आणि किंवा फोन करू शकता, किंवा जर तुम्ही जळगाव सिटीमध्ये राहत असाल तर आमच्या अकॅडमीला तुम्ही भेट देऊ शकता. आमच्या अकॅडमीचा जो पत्ता आहे तुम्ही बघू शकता, खाली स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय. MJ कॉलेजजवळ रामदास गार्डनच्या बाजूला रामदास कॉलनी जळगाव 90 डिग्री कॉर्नरजवळ आमची कोचिंग आहे. तिथं तुम्ही आम्हाला भेट देऊ शकता. या नंबरवरती फोन करून आमच्याशी संपर्क करू शकता. तुम्हाला इयत्ता 1ली ते 10वीपर्यंतच्या कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करून ती माहिती घेऊ शकता. मित्रांनो, यासोबतच जे मुलं CBSE स्टेट बोर्ड किंवा सेमी मीडियमला शिकतायत, त्यांचं मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, SST याची पण आम्ही तयारी करतो. जे मुलं 3rd to 10thमध्ये आहेत ते कुठल्याही स्ट्रीममध्ये असो, स्टेट बोर्ड, सेमी, CBSE, तर या सगळ्या विद्यार्थ्यांची अकॅडमिक्सची तयारीसुद्धा आमच्याकडे केली जाते. सोबतच सर्व स्पर्धा परीक्षा तुम्हाला एकाच ठिकाणी अवेलेबल होऊन जातील. जर तुम्ही गावावरती आहात, तुम्ही
इथं पॉसिबल नाही आहे तुम्हाला, तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आमच्याने जे हेल्प होईल ते हेल्प आम्ही तुम्हाला करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. पण तुम्ही क्लास जॉईन करा नका करू, तुम्ही इन्फॉर्मेशन आमच्याकडून घेऊ शकता, माहिती घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे ती माहिती आम्ही पूर्ण देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, जरी तुम्ही घरी प्रिपरेशन करत असाल तरी विद्यार्थ्याला तुम्ही एक्झामला बसवू शकता. जरुरी नाही की जर तुम्हाला अवेलेबल नसेल एखादी गोष्ट तर नाईलाज आहे, त्यामुळे तुम्ही क्लास तुम्हाला जवळ पडत नसेल किंवा तुमचा टाईम ॲडजस्ट होत नसेल, पण घरीसुद्धा तुम्ही बसून घरीसुद्धा प्रिपरेशन करू शकता. फक्त त्यासाठी थोडंसं तुमचं डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. म्हणजे नियमितता तुमच्यामध्ये असली पाहिजे, त्याशिवाय तुमचा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम होणार नाही. दररोज 1 तास कमीत कमी तुम्ही त्या अभ्यासक्रमासाठी दिला पाहिजे. आठवड्यातून कमीत कमी तुम्ही एक टेस्ट सॉल्व केली पाहिजे, ज्यामुळे तुमची प्रॅक्टिस जी आहे ती प्रॅक्टिस खूप चांगली होईल. प्रॅक्टिस आणि टाईम मॅनेजमेंट वगैरे ह्या गोष्टी येणं ह्यासाठी गरजेचं असतं, कारण त्याचं नावच आहे स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, ज्यामध्ये तुम्हाला कमी टाईमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व करायचे असतात. जर तुम्ही कन्व्हेन्शनल मेथडने ते सॉल्व करतायत तर तुमचा पेपर अटेम्प्ट होत नाही. मुलं छोटे असतात, 10 ते 12 वर्षाचे किंवा 13 ते 15 वर्षाचे, त्यामुळे त्यांचा भरपूर सराव करणं गरजेचं असतं. जर तुम्ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तुम्हाला असं वाटतं की या व्हिडिओमुळे एखाद्या मुलाला तो जे गोष्ट शोधत होता त्या गोष्टीचं सोल्युशन भेटतं आहे, तर तुम्ही त्या मुलाला हा व्हिडिओ किंवा त्या मुलाच्या पालकांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. जेणेकरून बरेचसे पॅरेंट्स असे असतात की जे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या क्लासेससाठी किंवा ट्युशनसाठी शोधत असतात, पण त्यांना योग्य क्लास किंवा योग्य गोष्ट भेटत नाही. त्यामुळे काय होऊन जातं, ते पूर्ण वर्ष बिचाऱ्याचं वाया जातं. तो कुठल्याच स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरत नाही इच्छा असूनसुद्धा. त्याकरता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा हा जरी तुमचा कामाचा नसेल व्हिडिओ, तरी तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि आमच्याशी ते पॅरेंट्स संपर्क करतील. जर या एका शेअरमुळे तुमचा कोणाचा फायदा होत असेल मित्रमंडळींचा, नातेवाईकांचा, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल आयकॉनचं बटन आहे ते जर तुम्ही प्रेस केलं तर आमचे जे नवनवीन व्हिडिओ असतील ते व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तुम्हाला किंवा तुमच्या पाल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेबद्दल किंवा रेग्युलर विषयाबद्दल किंवा कुठलाही अभ्यासक्रमामध्ये त्याला अडचण येत असेल, त्याचा रिझल्ट तुम्ही टाईम देऊन पैसे खर्च करून तुमचा हवा तसा रिझल्ट तुम्हाला भेटत नसेल, तर नक्की एक वेळा आमच्या अकॅडमीला भेट द्या. आम्ही पालकांसाठी आणि मुलांसाठी फ्री ऑफ काउन्सिलिंग करतो. तुमच्याकडून 1 रुपयाही न घेता तुम्हाला मार्गदर्शन करू. तुम्ही आमच्याकडे क्लास जॉईन करा नका करू, पण आमचं एक कर्तव्य आहे की आम्ही एक शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आमच्या संपर्कातील असो का नसो, त्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करू. मित्रांनो, हा व्हिडिओ एवढाच. आता थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.